हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंदाकिनी घरच्यांना समजत असते की स्वानंदीला किती श्रीमंत नवरा मिळाला आहे म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिच्यावर चिडचिड करत असतात की अगं कुठल्या परिस्थितीत मिळालं, तुला कळतं आहे की तू काय बोलतेस ते, अगं किती अपमान झाला आहे आपला. रोहनही बोलत असतो की आई तुला कळतं आहे का काय झालं आहे, अगं ताईचा किती अपमान झाला, आपल्या सगळ्यांचा किती अपमान झाला. ते लोक काय विचार करत असतील ताईबद्दल की ताईने खोटी पत्रिका बनवली आणि खोटं वय सांगितलं म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की झालं गेलं विसरून जा ना सगळं, जे झालं ते झालं, पण ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड असं म्हणतात ना. आणि समर राजवाड्यांसारखा मुलगा आयुष्यात आयुष्यात दिवा घेऊन बघायला शोधायला गेले असते तरी भेटला नसता. आणि मुळात समर राजवाड्यांनी कधी स्वानंदीशी ह्या जन्मात तरी होकार दिला असता का. तर त्यांचं सगळ्यांचं याच्यावरच बोलणं चालू असतं. मंदाकिनी त्यांना पटवून सांगत असते की स्वानंदीचं चांगलं झालं आहे तर संपवा ना विषय. इतकं श्रीमंत सासर मिळाले तुम्हाला, इतके श्रीमंत व्याही मिळाले, आता फक्त सुष्मिताला एखादा श्रीमंत नवरा मिळाला तर झालं सगळं सार्थक. मंदाकिनी सगळ्या गोष्टी पटवून सांगत असते त्यांना. इकडे समरची आजी खूप खुश असते आणि मनाशी बोलत असते की आता एकदाचं पिंट्याचं आयुष्य मार्गी लागलं ना सगळं सार्थकच झालं, माझ्या मनाप्रमाणे झालं. तेवढ्या तिथे आदिरा येते आज्जू आज्जू करताना बोलते की आज्जू मी खूप खुश आहे. तेव्हा आजी बोलते अगं हळू तुला लागलं आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की हो गं, पण मी खुश एंगेजमेंटसाठी की आज माझी एंगेजमेंट झाली, आय एम सो हॅप्पी. तेव्हा आजी बोलते की तू हॅप्पी ना, मग मी पण हॅप्पी. तिथे मल्लिका आणि अंशू येतात. तेव्हा मल्लिका बोलते की आदिरा तू हॅप्पी आहेस यामुळे. तेव्हा आदिरा बोलते मॉम आज माझी एंगेजमेंट झाली आणि त्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अगं होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं, तुला काही कळतं का, काय करून बसणार होतीस तू आज, तुला काही झालं असतं तर. तेव्हा आदिरा बोलते झालं असतं तर ना, झालं तर नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते की असं कसं बोलतेस तू. तेव्हा ती आदिराला बोलत असते. तेवढ्यात आजी बोलतात की मल्लिका राहू दे ना आता, कशाला उगाळत बसतेस. आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या पिंट्याचं आयुष्य मार्गी लागलं आणि पिंट्याला स्वानंदीसारखी मुलगी मिळाली. माझं तर खूप म्हणत होतं की पिंट्या आणि स्वानंदीचं लग्न व्हावं. तेव्हा मल्लिका बोलते काय. तेव्हा आजी बोलते हो ती बघ पिंट्याचं आयुष्य एकदम सुखासमृद्धाने करेल. इकडे स्वानंदी विचार करत असते. तिला सारखं साखरपुड्यामध्ये प्रतीकच्या आईने काय गोंधळ घातला ते आठवत असतं. तिला हेही आठवत असतं की आदिराने कसा चाकू हातात घेतला होता आणि स्वतःला संपवायला निघाली होती. त्यानंतर समर येऊन तिला, मला आदिरासाठी आणि तुला रोहनसाठी आपल्या दोघांना काहीतरी निर्णय घेऊन हा साखरपुडा करावा लागेल असं समजवायला येतो, तेही तिला आठवत असतं. तेव्हा स्वानंदी विचार करत असते की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात, मला काहीच कळत नाही आहे, थकले मी, अक्षरशः थकले. देवा तूच आधार दे रे बाबा. इकडे समरही बोलत असतो त्याच्या मनाशी, काय हा दिवस आला माझ्या आयुष्यात, इतक्या वर्ष मी लग्न केलं नाही आणि आता स्वानंदी सरपोतदार यांच्यासोबत साखरपुडा करावा लागतोय मला. ज्या बाईशी 2 शब्दही बोलू शकत नाही त्या बाईबरोबर अख्खा संसार करायचा आहे मला. इकडे मल्लिका बोलत असते की आत्ता मला कळालं हे सगळं आईंच्याच मनात होतं. इकडे मल्लिका बोलत असते की हे सगळं आजींच्याच मनात होतं आणि त्यांच्यामुळे सगळं घडलं हे. आणि तेव्हा अंशू बोलतो की आणि त्यात ते आपली मूर्ख आदिरा. तेव्हा मल्लिका बोलते आदिरा ना, तिला मी नंतर बघणारच आहे. तेव्हा अंशू बोलतो की काय बघणार आहे, एंगेजमेंट झाली आज. तेव्हा मल्लिका बोलते की एंगेजमेंट झाली ना, लग्न तर नाही झालं ना. तेव्हा अंशू बोलतो मॉम प्लीज. तेव्हा मल्लिका बोलते की तू मूर्खसारखा बिहेवियर करू नकोस, आत्ता एंगेजमेंट झाली अजून लग्न नाही झालं, जेव्हा लग्न होईल ना तेव्हाच आनंदी ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण होणार, अजून नाही. तेव्हा मल्लिका बोलते की एंगेजमेंट झाली आहे पण लग्न होण्याचे चिन्ह दिसू लागलेत आता. तेव्हा तिच्या लक्षात येतं चिन्ह काय, चिन्ह पुसून टाकता येतात. तेव्हा अंशू बोलतो की म्हणजे ओनली एंगेजमेंट, नो मॅरेज. तेव्हा मल्लिका बोलते यस, आता फक्त साखरपुडा झाला आहे, आता लग्नापर्यंत मला काहीतरी तर करावं लागणार. इकडे समर आदिराकडे येतो आणि तिला बोलत असतो की कशी आहेस बाळा, बरं वाटतंय ना तुला. तेव्हा आदिरा सांगत असते की मी बरी आता, इतके दिवस मला सारखं अँशियस वाटायचं की लग्न तुटेल का नाही. तेव्हा समर आदिराला बोलत असतो की तू जे काही वागलीस ना आदिरा एकदम चुकीचं वागली. अगं तुला काही झालं असतं तर आणि चुकून तुला सिरियस दुखापत झाली असती तर. तेव्हा आदिरा बोलते की आय एम सॉरी दादा, पण तू बघितलंस ना रोहन कसा काय बोलत होता.
आणि मला असं वाटत होतं की सिच्युएशन हाताच्या बाहेर जात होती. तेव्हा मला जे योग्य वाटतं ते मी केलं. तेव्हा समर तिला समजत असतो की तुझे सासरच्यांना काय वाटलं असेल, रोहन त्यांना काय वाटलं असेल की ही मुलगी हट्टाला पेटली तर या टोकापर्यंत जाऊ शकते. म्हणजे दरवेळेस या मुलीला काही गोष्टी नाही मिळाल्या तर ही असंच करत असेल. तेव्हा आदिरा सांगत असते की दादा मला नाही माहिती, मला असं होऊन जातं ना की रोहन माझ्या हातातून जातो आहे की काय. तेव्हा समर बोलतो की मला समजते आदिरा, पण तुला एक गोष्ट विचार कर की त्यांना काय वाटलं असेल. तुझ्या जागी जर रोहनने असं केलं असतं तर मला भीती वाटली असती ना. मला भीती वाटली असती की हा मुलगा असा करतो आहे तर हा माझ्या बहिणीला काय सांभाळणार, तिचा योग्य लाईफ पार्टनर बनण्याच्या लायक आहे की नाही. तेव्हा समर आदिराला सांगत असतो की आता त्यांना सॉरी म्हण, त्यांना सॉरी म्हण की माझ्याकडनं जे झालं ते खूप चुकीचं झालं. तेव्हा आदिरा बोलते की ओके, मी स्वतः जाऊन त्यांना भेटेल आणि त्यांना सॉरी बोलेल. तेव्हा समर बोलतो ठीक आहे. तेव्हा आदिरा बोलते की पण तू नंदुताईशी लग्न करणार आहेस ना. तेव्हा समर थोडा शांत होता आणि बोलतो मी कमिटमेंट केली आहे ना, आणि तुला चांगलं माहिती मी एखादी गोष्टीची कमिटमेंट केली ना तर ती कमिटमेंट पाळतो. तेव्हा आदिरा बोलते की आय न्यू इट आणि बोलते की थँक्यू पिंट्या दादा. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन त्याच्या बहिणीकडे येतो, स्वानंदीकडे. तेव्हा बोलतो की ताई तू ठीक आहेस ना. तेव्हा स्वानंदी उठते, बोलून निघून जाते. तेव्हा रोहन तिच्या मागे मागे जातो आणि बोलतो की ताई मला माहिती तू रागवलीस, पण बोल ना माझ्याशी काहीतरी. तेव्हा स्वानंदी बोलतो तुझ्याशी बोलण्यासारखं राहिलंच काय. तेव्हा रोहन बोलतो की ताई ऐक ना, समोर सर खरंच खूप चांगली आहे, पण तुला माहिती ती आदिरा कशी वागत होती, तिच्या अशा वागण्यामुळे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आदिरा तशी वागली. तेव्हा रोहन बोलतो की हो मी पण. तेव्हा रोहन सांगत असतो की ताई तुला माहिती ना ती आदिरा कशी, ती अशी इम्पल्सिव्ह वागते आणि उद्या तिने मला असं वागून लग्नाला फोर्स केला असतं तर तुझं लग्न कायमचं मागे राहिलं असतं. तेवढ्यात आदिरा बोलते तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा, तिथे मंदाकिनी येते आणि बोलते अगो आदिरा सुनबाई ये काय घेणार तू, चहा की कॉफी. तू कॉफीच घेणार असशील ना, थांबा मी तुझ्यासाठी कॉफी आणते. तेव्हा स्वानंदी तिच्याजवळ बसते आणि बोलते काय गं आदिरा बरी आहेस ना. तेव्हा आदिरा बोलते की हा ठीक होईल का अगं लगेच. तेव्हा मल्लिका बोलते की अगं जाऊ दे का तो विषय आता. तेव्हा आदिरा मंदाकिनीला बोलते की तुम्ही कॉफी नका ना बनवू, बसा इथे. आणि तेव्हा ती सांगते की ताई मी काल जे वागली ना ते खूप चुकीचं वागली, त्याबद्दल मी सॉरी बोलायला आले. ताई काय झालं ना, रोहन असा बोलत होता ना त्यामुळे मी घाबरली होती. मला असं वाटत होतं की रोहन माझ्याशी लग्न करणार नाही, त्यामुळे माझ्याकडनं तो प्रकार घडला, पण त्याबद्दल मी सॉरी बोलते कारण की मी रोहनशिवाय राहू शकत नाही. तेव्हा आदिरा समजावून सांगत असते की पण मी अशी नाही आहे, तुम्हाला वाटत असेल की मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये अशी वागते. तेव्हा आदिरा बोलते की तुम्हाला वाटलं असेल की मी यापुढेही तसं वागेल, पण नाही, मी तशी नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आली आणि तुम्हाला सॉरी बोलायला आली. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते आणि बोलते की आदिरा काल जे काही झालं ना ते तू बरोबर नाही झालं आदिरा. आणि बघ काय झालं, कधी कधी भावनेच्या भरात आपण अशा काही गोष्टी करतो. काय झालं, तुलाच त्रास झाला ना या गोष्टीचा आणि तुला एवढं लागलं आहे. तुला काय वाटतं याचा त्रास त्याला नसेल झाला. कधी कधी ना प्रत्येक गोष्टीचा विचार करताना एवढा विचार नक्कीच करायचा की आपल्याबरोबर आपली माणसंही दुखावली जातात. आणि मग ना ती प्रेमाची भावना चुकीची ठरते. मला माहिती आहे तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे. मला सांग परत असं नाही वागणार आहे तू. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं जाऊ दे ना, राहू दे ना तो विषय, कशाला बोलते. तेव्हा स्वानंदी बोलते आई बोलत नाही आहे, तिला समजवते की ती पुन्हा तसं वागायला नको. रोहनला जसं लहानपणापासून मी समजवत आली आहे ना तशी तीही तेवढीच लहान आहे माझ्यासाठी आणि तिला समजवते मी. आणि आदिरा तू परत अशी वागू नकोस. तेव्हा आदिरा बोलते ताई आय प्रॉमिस यू की मी असं पुन्हा कधीच नाही वागणार. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघ जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं ना, तू अशी वागली म्हणून तर तुझ्या भावाचा साखरपुडा स्वानंदीशी झाला हो ना. तेव्हा आदिरा स्वानंदीला बोलते की स्वानंदी नंदुताई यू विल बी द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय नो, मी तुमचं कॉन्व्हर्सेशन ऐकलं आहे. तो कधी असा खडूस वाटू शकतो पण आतून ही इज सॉफ्ट. तो खूप सॉफ्ट आहे ग मनाने. तेव्हा आदिरा स्वानंदीला सांगत असते की तो खूप सॉफ्ट पर्सन आहे अगं. तो तुझी इतकी काळजी घेईल, तुझ्यावर इतकं प्रेम करेल ना की कंप्लेंटला जागासुद्धा नाही सोडणार अगं. ट्रस्ट मी, तुला माहिती आहे त्याच्या इतका प्रेमळ मी मुलगा कुठेच कधीच नाही बघितला. नंदुताई ही विल बी बेस्ट हजबंड टू यू. आदिरा समरचं कौतुक करत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.